माजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रवीण दादा गायकवाड आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। या चुकीच्या प्रवृत्तीचं करायचं काय? खाली मुंड वर पाय, प्रवीण दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। 20 दाखले अपात्र का झाले त्यांना आम्ही सवलतीमध्ये आलो, कागदपत्राची पूर्तता करायला काय अडचण असतील तर आलो म्हणजे आम्हालाही दिशा मिळेल ना। सर्व जुन्या मोडी रेकॉर्डिंगचे स्कॅनिंग करणे बाकी आहे आणि अनेक दाखले म्हणजे जे मोडी लिपीतले मिळत आहेत त्याचे अनेक रेकॉर्ड तपासणं बाकी आहे। ह्या सगळ्या गोष्टी आता तात्काळ करणं आवश्यक आहे आणि या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब मॅडमशी मराठा समन्वयकाशी तात्काळ बैठक लावणं अत्यावश्यक आहे। हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर आणि ज्या क्रांतिकारकांनी हा महाराष्ट्र टिकवला नव्हे तर या देशामध्ये जगामध्ये नावलौकिक कमवण्यासाठी स्वतःच्या रक्ताची आहुती दिली, त्या क्रांतिकारकांच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा होणारा भ्याड हल्ला हा खऱ्या अर्थानं निंदनीय आहे। आणि म्हणून माननीय नायब तहसीलदार गायकवाड साहेबांना आमची विनंती आहे की अशा पद्धतीचा जर काळेपासून त्यांच्या कर्तृत्वावर काही डाग पडणार नाही, अशा निष्कलंक माणसांच्या तोंडावर काळापासून लागणार नाही, कारण त्यांचं कर्तृत्व एवढं श्रेष्ठ आहे, कर्तृत्व एवढं थोर आहे की तुम्ही फासलेलं काळ त्यांच्या कुठल्याही कर्तृत्वाला डाग लावू शकत नाही, ही आमची भूमिका। सुरुवातीला कधीही हिंसा न करणं हे खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे। अनेक मोर्चे या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून झाले, काही जाळपोळ झाले नाही, काही चुकीच्या पद्धतीने काम त्या ठिकाणी झालं नाही, परंतु याच गोष्टीचा पुढं आम्हाला जर वार्ता व्यवस्थितरित्या जपावा तुम्हाला वाटत असेल प्रशासनाला तर कृपया करून ही आमची पोटतिडीक आहे ही तुम्ही वरपर्यंत पोहोचवावी। आणि या ज्या काही विजयदादांनी मागण्या आता आपल्या सर्वांसमोर मांडलेल्या आहेत, सर्व दाखल्याची जी काही काम आहे ती तात्काळ व्हावी। अतिशय चांगली मागणी सन्माननीय बाबा शिंदे यांनी मांडलेली आहे की सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस कचेरीत येतो त्यावेळेस त्याला दिशाही नसतो, त्याला एक तिथं समोर एक प्रिंट लावली तरी चालेल की बाबा मराठा जे काही कोणती दाखले असतील त्या दाखल्याशी संपर्क करण्यासाठी एक नंबर तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि किती नंबर ऑफिसमध्ये त्यांनी जावं, कुठल्या चौकटीमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये त्यांच्याशी संपर्क साधावा, हे जर त्या ठिकाणी लावलं तर मला वाटते की सर्वसामान्य मराठा समाजातील तळागाळातील व्यक्तींना त्याचा नक्कीच फायदा होणार असेल। एक ज्यांनी हल्ला केला तो प्रशासनाचा किती जवळ आहे, त्याच्या धागेद्वारे कुठपर्यंत आहे, त्याच्या मुळापाशी जाऊन ते पूर्णपणे खरं नष्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याच्या माध्यमातून उद्याच्याला परत तशी ती काळ सोपवू शकतो। त्यामुळे शासनानं अशा जे काही ज्यांनी गुन्हे केलेले आहेत अशा आरोपींना अशा काही लोकांना योग्य वेळी कठोर कारवाई करणं काळजी गरज आहे। दुसरा विषय आला की कुणबी दाखले, साधारणतः मला वाटतं गेली 2-3 वर्षापासून आम्ही सर्व त्या माध्यमातून काम करतोय। आज अगदी सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला जर अगदी खेड्यातल्या एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या दाखल्या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर कुठे दाखला संदर्भात माहिती मिळते परवा आपल्या दादांनी सांगितलं तर कक्ष काळाची गरज आहे आपल्याला। एक पूर्वी कक्ष कारण शासनाचा मला वाटतं मध्यंतरी अध्यादेश आला होता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पूर्वी दाखल्यासाठी एखादा कक्ष असावा, एखादा अधिकारी असावा, त्याचे संवाद साधून त्याला तो प्रॉपर मार्ग मिळाला पाहिजे, अशा पद्धतीनं तो कक्ष असावा। बऱ्याचशा अडचणी आहेत की त्या कालांतरानं कक्ष तयार झाले की सॉल्व्ह होणार आहे। मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की ज्या काही आमच्या मागण्या आहेत ते तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून वरिष्ठ वरपर्यंत कशा पोहोचून योग्य तर न्याय ह्या आमच्या समाजाला मराठा समाजाला देण्यासाठी आपण प्रयत्न करावा। मीटिंग लावतो आणि लवकरात लवकर मॅडमच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावावी आणि सर्व समन्वयक आपल्या आमच्या ज्या काही अडचणी असतील ते आपल्या समोर मांडू आणि आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आपण योग्य न्याय द्यासाठी अजून आता आपले जे कुंदुबाचे आहेत 200 त्यांना तुम्ही अजून काय असं रेकॉर्ड काय राहिलेला आहे का? आता 27,000 किंवा 27,500 जो काय आकडा आहे का तो आकडा सोडून अजून वाढ होण्यासाठी अजून काय रेकॉर्ड असा आहे का? हा एक विषय आहे तो तुम्ही मॅडमच्या बरोबर आम्हाला मीटिंग लावताना तेव्हा माहिती द्या करून। दुसरी गोष्ट कुणबी कक्ष म्हणून तुम्ही केलं, आता कक्ष करायला अडचण काय आहे जे आता जे झालेलं आहे तो एक म्हणजे आम्ही जे तुम्हाला मुद्दे दिले जातात 8 मुद्दे आहेत कुणबी संदर्भात
त्या प्रत्येकाचं स्पेसिफिक उत्तर त्यावेळेला द्या, त्याच्याशी निगडीत जे लोक आहेत तुमच्या ऑफिसमध्ये ते उपलब्ध करा. आणि दाखल्याच्या संदर्भात समजा तुम्ही मला सांगितलं बाबा गट्टा आहे माझ्यासमोर, त्या गट्ट्यातलं तुम्ही जे देऊ शकत नाही त्याला काय अडचण आहे, तर ते आता प्रमुख आणि 4-5 जण कुणी येत असतात विजयदादा काय येत नाही, तुम्ही आम्हाला प्रशासन म्हणून सहकार्य करा. तुम्ही काय आमचे दुश्मन आहे किंवा स्पेसिफिक वरून शासनानं जर दिलंय पूर्वी दाखला मिळाल्यानंतर आम्ही सर्व ओबीसीचा आम्हाला दाखला मिळणं बंधनकारक आहे. हे आंदोलनात जर बाहेर येऊन आता मिळाले तर त्याचा आम्हाला लाभ घेऊ द्या. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही ना आम्ही दुश्मनासारखं वागायला लागलो तर आमच्या पिढ्यांचं नुकसान होणार. म्हणजे एखाद्या मुलाला दाखला मिळत असून एखाद्या शुल्लक कामासाठी आता मी माहिती घेतली तर एखाद्या शुल्लक कामासाठी म्हणजे भावाला पण मी दाखला मिळाला तर तो एकूण त्या दुसऱ्या भावाचं नाव नाही ते प्रूव्ह करा. ह्या गोष्टी म्हणजे चुकीचे त्याचा लाभ करू शकतो हे तुम्हालाही माहिती, पण ते मिळत असताना तुम्ही सहकार्याची भावना ठेवा. आमचं बाबाला सांगणं एवढंच आहे, दादा इथं असते तुम्हाला बाबांना कधी हाक मारली तुम्हाला आहे. आमचे शिक्षक मंडळी दोघे जे आहेत माने सर असतील किंवा देशमुख सर असतील त्यांच्या माध्यमातून समाजासाठी काम चाललंय चांगलं, पण तुमच्याकडून बिलकुल गोष्टीसाठी जी काय राहिले गेली त्याच्यावर आपल्याला आता मॅडम बरोबर नुसती मिटिंग नको. मिटिंगच्या वेळेला ह्या गोष्टींचं विश्लेषण करणं, नाहीतर तुम्ही परत मिटिंगला म्हणणार आम्ही माहिती घेतो आम्ही तुम्हाला कळवतो असं नको. गुळगुळीत उत्तरच नको. जे काय आहे ते स्पेसिफिक आता ही सगळी मंडळी तुमच्याकडे सगळं पोहोचले, तुम्ही त्यांच्याकडून किंवा डिपार्टमेंट तुम्ही माहिती घ्या प्रशासनात या सगळ्या मुद्द्यावर तसं आहे का. आणि प्रांत ऑफिसचा जो विषय आहे तो मॅडमशी बोलून घ्या, माहिती मागून फक्त स्पेसिफिक घ्या. तुम्हाला काय व्यक्तिगत अडचणी येत असेल तर तुम्ही मॅडम समोर त्यावेळी आम्हाला स्पष्ट सांगा की असं असं आहे. जे आम्हालाही विचारता येईल ना, आम्ही फक्त काय म्हणायचं सरकारने दिलंय आम्हाला मिळत नाही